बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे, कारण निवडणुका झाल्यानंतर मुंबईकर कराच्या ओझ्याखाली दबणार असे चिन्ह सध्या निर्माण झाली आहे। मालमत्ता करामध्ये 15% तर पाणीपट्टीमध्ये 14% वाढ होण्याची शक्यता आहे। मालमत्ता करामध्ये आणि पाणीपट्टीमध्ये अशा पद्धतीने वाढ ही निवडणुकांनंतर होऊ शकते। पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी अजूनही काही कर लादणे जाण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या कामांसह पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या, उद्यानाचा विकास, रेल्वे मार्गावरचे पूल, उड्डाण पूल, पादचारी पूल, स्कायवॉक, समुद्राचं खारं पाणी हे गोडं करणं, राणीबागेचं विस्तारीकरण अशा वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून जी विकास कामं हाती घेतली आहेत त्यासाठी जवळपास 25 ते 30 हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। आणि मुदत ठेवीमधून हा खर्च सध्या भागवला जात असला तरी सगळ्या मुदत ठेवी मोडीत काढणं आणि विकास कामं करणं शक्य नाहीये। त्यामुळे मुंबईकरांच्याच डोक्यावर हा कराचा भार पडू शकतो। प्रतिनिधी राजेश सावंत यांच्याकडून अपडेट्स घेऊया। राजेश, नेमकं काय घडू शकतं? किती टक्के कर वाढवला जाऊ शकतो? मुंबईकरांसाठी कसं संकट म्हणावं लागेल? नाही, कसं आहे, दर 5 वर्षांनी मुंबई महापालिकेमध्ये मुंबईकरांवर दर 5 वर्षांनी कर लादला जातो, मालमत्ता कर, आणि दरवर्षी 8% पर्यंत पाणीपट्टी वाढवली जाते। मात्र काय झालंय की गेल्या काही किंवा वर्षापासून की निवडणुकीचे वारे वाहत आहेत। त्यात मुंबई महापालिका निवडणूक 2 वर्ष लांबली आहे। या सगळ्या निवडणुकांमुळे ही राज्य सरकारने करवाढ सध्या स्थगित ठेवलेली आहे, रद्द केलेली नाहीये। ही कधीही वाढू शकते, म्हणजे ही वाढण्याचं असं कारण आहे की आता निवडणुका संपल्या की ही करवाढ लादली जाणार, की मुंबईकरांनी असे समजू नये की आता करवाढ आपल्याली रद्द झालेली आहे। ही त्यांना ही करवाढ लादली जाईलच। याचं कारणच आहे की निवडणुकीनंतर सरासरी 14 ते 15% मालमत्ता करामध्ये वाढ होईल आणि 14% पर्यंत पाणीपट्टीमध्ये वाढ होईल, कारण 2 वर्ष न झाल्यामुळे 8% प्रमाणे जरी त्यांनी पकडली तरी 15% अशी ही करवाढ मुंबईकरांना निवडणुकीनंतर ही सहन करावीच लागणार आहे। जी राजेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।